नमस्कार, माझे नाव आरती केशव पायगन आहे। मी इयत्ता 4th ब मध्ये शिकते। माझ्या गटाचे नाव आहे डॉक्टर आनंदीबाई जोशी। आमच्या पाठ्यपुस्तकातील आमच्या मॅडमनी आम्हाला सूचना फलक हा प्रोजेक्ट करायला सांगितला, तर आम्ही सर्व गटप्रमुखांनी हा प्रोजेक्ट तयार केला आहे आणि आम्ही त्याच्यावर लिहिले आहे, स्वच्छता राखा आणि रोगराई टाळा, पाण्याचा वापर करा। धन्यवाद। नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव अनन्या शिवाजी लाड। मी वर्ग 4 मध्ये शिकते। माझ्या गटाचे नाव जिजाऊ गट आहे। तर आमच्या पाठ्यपुस्तकातील मराठीमध्ये आम्हाला एक उपक्रम आलेला आहे। तो उपक्रम म्हणजे सूचना फलक। आमच्या मॅडमने आम्हाला हा असा उपक्रम करायला सांगितला होता, तर आम्ही हा असा उपक्रम तयार केलेला आहे। तर मी हा उपक्रम तयार केलेला आहे कारण मुली रोज पाणी सांडतात किंवा वाया घालतात, म्हणून आम्ही हे शिस्त लावण्यासाठी आम्ही हे उपक्रम तयार केलेला आहे। तरी माझ्या उपक्रमावर लिहिलेले आहे, पाण्याचा वापर जपून करावा, शुद्ध आरोचे पाणी जीवनास आरोग्य दे। हे मी माझ्या सूचना फलकेवर लिहिलेले आहे। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव खुशी दीपक मुळे। मी वर्ग 4 ब मध्ये शिकते। माझ्या गटाचे नाव सावित्रीबाई फुले गट आहे। आमच्या पुस्तकात आलेला उपक्रम म्हणजे सूचना फलक हा आम्हाला मॅडमने तयार करायला सांगितला आहे। आम्ही तो तयार केला। माझ्या सूचना फलकावर पोषण आहार रांगेत घ्यावा अशी सूचना दिलेली आहे, तरी त्या सूचनेचं सर्वांनी पालन करावे ही माझी नम्र विनंती। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आर्यन सुनील गोने आहे। मी इयत्ता 4th ब मध्ये शिकतो। माझ्या गटाचे नाव शिव शंभू गट आहे। आमच्या मराठी पुस्तकातील एक उपक्रम आहे की आम्हाला सूचना फलके बनवून आणायची होती, तर आमच्या मॅडमने आम्हाला सूचना फलक तयार करण्याचे सुचवले, तर आम्ही हा सूचना फलक तयार करून आणलेला आहे। तिच्यावर लिहिलेले आहे की माझा भाऊ मला द्या, कारण सर्व मुले केर कचरा परिसरात किंवा वर्गात टाकत होते। आता माझी फक्त एकच विनंती आहे की सर्व मुलांनी तुमचा कचरा कुंडीतच टाका। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव समाधान सदावर्ते आहे। आज मॅडमने आम्हाला सूचना फलक बनवायचे सांगितले। मी फलक बनविला। माझ्या फलकावर मी लिहिले, पाणी अडवा, पाणी जिरवा। वर्ग 4 गटाचे नाव शुभा असे होते। पाणी समान नाही, अमृत पाणी समान काटकसर करू आम्ही। धन्यवाद।